तर मित्रांनो, राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने मार्च 2026मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 164 कोटी 83 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार, कोण पात्र असणार आणि पैसे खात्यात कसे येणार, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GRची मुख्य माहिती पाहूया. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 18 मे 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या GRमध्ये मार्च 2026मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. तर कोणत्या आपत्तीसाठी मदत? तर या GRमध्ये शासनाने स्पष्ट केले आहे की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण, आकस्मिक आग, सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत दिली जाते. तर किती निधी मंजूर? तर राज्य सरकारने या GR अंतर्गत 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपये ही मदत प्रभावित शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे जमा केली जाणार आहे. तर पैसे कसे मिळणार? तर GRमध्ये स्पष्ट नमूद आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट DBTद्वारे पैसे जमा केले जातील. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी डुप्लिकेट लाभार्थी टाळण्याची काळजी घ्यायची आहे. एका हंगामात एकदाच मदत मिळणार. नंतर कोणत्या विभागाला किती निधी? तर पुणे विभाग, बाधित शेतकरी 11,626, निधी रुपये 10.52 कोटी. नंतर नागपूर विभाग, बाधित शेतकरी 1,096, निधी रुपये 1 कोटीपेक्षा जास्त. नंतर कोकण विभाग, बाधित शेतकरी 413, निधी रुपये 24.13 लाख. नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, बाधित शेतकरी 7,322, निधी रुपये 6.82 कोटी. नंतर अमरावती विभाग, बाधित शेतकरी 561, निधी रुपये 36.43 लाख. नंतर नाशिक विभाग, तर सर्वाधिक मदत नाशिक विभागाला मिळाली आहे. बाधित शेतकरी 1,46,577, निधी रुपये 145.87 कोटी. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर GRमध्ये शासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मदतीचे पैसे बँकांनी कर्ज वसुलीसाठी वळते करू नयेत. लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. निधी फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांनाच दिला जाणार. नंतर फेब्रुवारी 2026 GRची माहिती. तर याच दिवशी शासनाने नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी वेगळा GR देखील जारी केला आहे. या GR अंतर्गत रुपये 1,53,52,000 निधी मंजूर. नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. तर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे का ते नक्की तपासा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.